एक खोटं बोलू बाई, दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई, तीन खोटं बोलू. 12 चौकी वाडा, दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाचं पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण बारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला, करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा, मला हवा करतार, चंद्रपोळी चौकडीत माझा संसार. 3 दगडांची चूल फुंकले निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. काय बाई ते ब्रेन स्ट्रोक सांगितलंय, कोमात गेलेत ग. काय ना पैसा लाख असेल गाठीशी, माणूस नसेल धीर द्यायला तर काय फायदा मला सांग तू. म्हणून आले तुझ्याकडे धावत धावत. बरं झालं आला. आणि तुम्ही आता अजिबात काळजी करू नका, मी आहे आणि आई आणि आजी येत, सगळं ठीक होणार आहे. हो, तुम्ही नका धीर सोडू. नाही, धीर नाही सोडत मी. मी काय म्हणते बाळा, तू जा घरी. म्हणजे आई येते ना, तू जा. ऐक माझं, आपण दोघी निघताना ललिता तुझ्याशी काहीतरी बोलत होती, मी ऐकलं नाही, पण जे काही बोलली असेल ती टोचूनच बोलली असेल. तू काय करतेस कळते का तुला? बच्ची मावशी मी यांच्यामधनं कुणाला निवडायचं? एक गोष्ट पक्की लक्षात ठेव, माझ्या मर्जीविरुद्ध ह्या घराचा उंबरठा ओलांडून आता जर तू बच्ची मावशींबरोबर गेलीस तर या घराचे दरवाजे तुझ्यासाठी कायमचे बंद होतील. तू जा बाई घरी, जा. आहे ना, येते ना आई, जा. कोण होती ग ती बाई? आपल्या स्टँडची वाटत नव्हती. बाई हळू बोल जरा, म्हणजे जावेची चुलत बहीण आहे ती. तिने जमवलंय ना हे लग्न, तर ही अशी मुलगी घरात तरी घेतली असते का मी? बघितलं ना तुम्ही सगळ्या जणींनी, अजिबात म्हणजे अजिबात ऐकत सुद्धा नाही माझी ही मुलगी. अगं पण नैनिता सांगत होती की तू तिचं फोनवर फारच कौतुक करत होतीस म्हणून. हो ना अगं, हे सगळं तिनेच केलंय. तूच म्हणालीस ना मला. काय करणार, समोरच उभी होती माझ्या ती, मग तसं सांगायला लागलं ना मला. सगळं छान झालंय. हा, आम्ही आलो ना तेव्हा जलजिरा दिला होता, घरीच बनवला होता ना. हो अगं, म्हणजे मीच केलंय. बाळूला घेतला मदतीशी आणि पटापट सगळं करून टाकलं. बाळू ब्रेड घेऊन ये रे. हो आणतो. लग्नाच्या आधी काय म्हणत होतीस ललिता, आठवत आहे ना? मध्यमवर्गीय घरातली सून करते म्हणजे ती नवऱ्याची राणी आणि सासूची नोकराणी बनेल. मला वाटलं होतं तशीच असेल ही. मी आजकालच्या मुली माहितीत ना कशा असतात. काल मानिनी आली, मानकुटीवर बसले माझ्या. काय ग तुझे हाल झाले ललिता? एवढी जबरदस्त बाई तू, नखा एवढ्या पोरीसमोर हारलीस. तिखट मिरची आहे हा ती. बघितलंस ना कशी नाका खालून आली आणि निघून गेली. ती तिखट मिरची असली ना तरी मी काही कमी नाहीये. तर माझ्या कायद्याने वागेल ना तरच तिला या घरात ठेवून घेईन मी. तर जा म्हणो माहेरी, तिथेच राहा सुखा, तिथे नकोच.
अगं पण आल्यापासून अशीच वागते का ग ती? हो ग, आल्यापासून हे असंच चालू आहे या मुलीचं. माझ्या घरात ना माझं कुणी ऐकलं नाही असं कधी झालेलंच नाही आजपर्यंत. पण इतका संताप संताप होतो ना माझा. पण काय करणार ग, लोक काय म्हणतील ह्या भीतीने ना कधी कधी गप्प बसायला लागतं आपल्याला. बाळू फुला मांड. हो आणतो. सगळं सांगत राहायला लागतं बाई या लोकांना. अरे वा, छान छान. सावकाश होऊ द्या. व्यवस्थित झालंय ना सगळं? अगदी उत्तम झालंय सगळं. पण आम्ही जिला भेटायला आलोय ती घरातून निघून गेलीये. आता काय, हा वाढतोय आणि आम्ही जेवतोय. तेच सांगायला आले होते. स्वानंदीचा फोन आला होता. काय काय म्हणतात बाईसाहेब? डबा तिकडेच पाठवायचा का? नाही म्हणजे ती काही ऑर्डर देऊ शकते नाही का? अगं तिने कधी ऑर्डर दिली? काय वहिनी काय म्हणते काय पण ती? नाही तेच सांगायला आले होते. तिने ना सगळ्यांची माफी मागितली. म्हणजे महत्वाचं काम निघालं ना म्हणून तिला जावं लागलं. पण तिने सांगितलंय की संक्रांतीच्या हळदी कुंकवाला सगळ्या या पुन्हा, म्हणजे छान गप्पा होती. नक्की. काय ग ललिता, मग तू काय म्हणत होतीस? बरं मी जाते आता आत आणि तुमचं होऊ देत निवांत. फक्त लक्षात ठेवा ते संक्रांतीच्या हळदी कुंकवाचं. अर्थात ललिता सांगेलच म्हणा. हो हो नक्की. चालू दे तुमचं. हा हो. अच्छा. काय ग ललिता, काय सांगत होतीस तू सुनेबद्दल आम्हाला? अगं तिचा निरोप ऐकल्यावरती तर आम्हाला खूप आनंद झालाय. तुला सांगू, एक चांगली सून तसं वागू शकते. हो की नाही ग? अगदी बरोबर बोललीस तू. आई येईपर्यंत थोडी कॉफी घेता का? तर तरी येईल. नाही नाही, हे डोळे उघडून जोपर्यंत माझ्याशी बोलत नाही ना मला नको काही काही नको. आत्या तुम्ही आधी चला बघू. चला आत्या प्लीज या. नको मला काही. तुम्ही नका ना असा धीर सोडू. शांत व्हा बघू, रडू नका. असं कसं झालं का? आत्या बसा बघू इथे. सगळं चांगलं होत होतं, बरं वाटत होतं त्यांना. आणि प्लीज प्लीज शांत व्हा. मी आहे ना, नका काळजी करू. काका होतील बरे, नका काळजी करू. आई आली. अंजली वच्छता नका रडू. हे बघा वच्छता, तुम्ही एवढ्या हिमतीच्या आहात ना, तुम्ही तशा रडलात तर कसं होणार? माझी सगळी हिंमत सगळी ताकद यांच्यामुळे. यांना काही झालं ना अंजली तर पश्चात्या काही होणार नाही त्यांना. डॉक्टर काय म्हणाले? तू भेटलीस का डॉक्टरांना? हो, त्यांना ब्रेन स्ट्रोक झालाय. जरा बरं वाटायला लागलं. उठले, धडपडले, कोसळले. ते निमित्त असतं. ब्रेन स्ट्रोक कोणालाही कधीही होऊ शकतो आणि जसा होतो ना तसाच तो बराही होतो काही केसेसच्या बाबतीत. वच्छता, मी तुमच्याकरता जेवण आणले. अगं नको का? मला नाही जाणार. मी अजिबात ऐकणार नाही. यांच्याशी बहिणीचं नातं जोडलंयत ना, मी ऐकून घेईन का तुमचं मग? बरं स्वानंदी, तू निघ, मी आहे. नाही नाही, मी आईंना सांगून आले, मी थांबते. तू जा जा. अगं मी बसेन एकटी. जा. बरीच रात्र झाली आहे, मी सोडीन तुला. चल.
माझ्या मर्जी विरुद्ध ह्या घराचा उंबरठा ओलांडून आत्ता जर तू बच्ची मावशींबरोबर गेलीस तर या घराचे दरवाजे तुझ्यासाठी कायमचे बंद होतील. बाबांसमोर आई काही बोलल्या तर उगाच त्यांना टेन्शन यायचं. कसला विचार करतेस तू? नाही काही नाही बाबा, तुम्ही थांबा इथेच, मी जाईन एकटी. अगं वेडी आहेस का तू? मी सोडीन तुला, चल. अहो स्वानंदीला घरी सोडून तुम्ही पण तसेच घरी जा, मी थांबणार आहे इथे. नको अंजली, जा तू पण. किती करता ग माझ्यासाठी? वच्ची आत्या, मी आत्ता घरी गेले ना तर आई मला घरात घेणारच नाहीत. हे बघा, त्या सकाळी येतील ना तेव्हा मी परत जाईन. कसली पण नाही म्हणायची गई. पुरे तुम्ही असं सारखं डोळ्यात पाणी आणलं ना तर मग स्वानंदीचं पाऊल निघायचं नाही. नाही रडत, जात. मी निघतो, तुम्ही जेवून घ्या वच्ची आत्या. चल. काळजी घ्या आणि रडू नका. आई झालीच. होईल, सगळं नीट होणार. काय केलं नाही घरासाठी आम्ही आजपर्यंत. आणि स्वानंदी माझी सून असून माझ्या शब्दाला किंमतही देत नाहीये. ललिता, तुझ्या ह्या बेलगाम संतापाची ना मला कधी कधी भीती वाटते. किती वेळा तुला सांगितलंय तिच्या बरोबर सासू सासू म्हणून खेळत जाऊ नकोस म्हणून. पण सासू आहे ना मी तिची, हे कळायला नको तिला? माझ्यापेक्षा वच्ची मावशीच्या नवऱ्याची किंमत जास्ती आहे तिला. ललिता, जरा सबुरीने घे. ती जर घर सोडून निघून गेले ना तर आपणही रस्त्यावर येऊ. काही जात नाही ती घर सोडून. तुम्ही घाबरता ना म्हणून मला गप्प बसवता. संस्कारी देशपांड्यांची सद्गुणी मुलगी आहे ना ती. या गेल्या 10-15 दिवसात इतकी वेळेला पकडली गेले मी तिच्या समोर. काही बोलले का मला ती? बोलले नाही ना. देशपांड्यांचे संस्कार आड येतात ना तिला. या सत्य आहे. बघ जरा, तीच असेल. येऊ दे, आता अशी फैल्यावर घेते ना तिला. ललिता ताई, सॉरी, आता आत येत बसत नाही, बराच उशीर झालाय. गुड नाईट. बाबांना घेऊन आलेस म्हणजे मी तुला घरात घेईन असं वाटलं का तुला? ललिता, बाहेर उभी आहे ती आपली सून आहे. रात्रीचे 12 वाजून गेलेत, घरात येऊ दे तिला. रात्रीचे 12 वाजलेत म्हणूनच तिला घरात घेत नाहीये. ही वेळ आहे का घरी येण्याची? आणि मी तुला आधीच सांगितलेलं होतं, जर घराचा उंबरठा ओलांडून तू बाहेर गेलीस तर तुला मी घरात घेणार नाही. आई प्लीज तुम्ही ऐकून घ्या. एक शब्दही बोलू नकोस. लक्ष्मी रेषा ओलांडलीस ना, आता घरात पाऊलही टाकू देणार नाही मी तुला. मी हे असं काही म्हणून असंच वाटलं होतं ना तुला? काय तुम्ही? सरप्राईज. काय झालं का सरप्राईज देऊन आणि घेऊन? काय झालं? किती घाबरतेस तू? आता कळलं का मी तुला घराबाहेर का थांबवत होते ते? बाळू, भाकर तुकडा घेऊन ये रे. हो, आणतो. आई, तू ग्रेट आहेस.
तू सगळं नीट सांभाळून घेतलंस. सवयचंय हिला तशी. या ही धक्क्यातच आहे अजून. हो चल या. बाळू दादा माझी बॅग घेऊन ना फक्त. हा तिथे बघा. चला चल. सॉरी सॉरी खरंच सॉरी. सॉरी आय एम एक्स्ट्रीमली सॉरी यार. प्लीज. किती चिडतेस आणि रडतेस का तू? स्वानंदी अगं मी आईला सांगितलं होतं कारण मला तुला सरप्राईज द्यायचं होतं म्हणून तुला आईने दाराबाहेर तात्काळ उभं ठेवलं होतं. बोलू नका माझ्याशी आता का. ओके ठीक आहे पण मग तू रडणं तर थांबव. मूड सुधरव ना जरा तुझा. स्वानंदी खरंच चूक झाली यार. एक्स्ट्रीमली सॉरी. पाय कुठे तुम्ही का सॉरी म्हणताय? मी तुमच्यावर नाही रागवली. हो मला माहितीये तू माझ्यावर नाही रागवलीयस. तू आईवर रागवलीयस. पण मी तेच सांगतोय ना आईला मी सांगितलं होतं. आता तिने जरा ओव्हर ऍक्टिंग केली पण ठीक आहे ना. तिचा मुलगा इतक्या दिवसानंतर घरी आलाय सो ती पण जरा एक्साइटेड असणार. कसं सांगू तुम्हाला? ते ऍक्टिंग करत नव्हत्या. आता गप्प नको बसूस. बोल बोल. तू काही विचार. तू विचार करतेस वरची मावशीच्या मिस्टरांचा. हो ना. स्वानंदी त्याची काळजी करू नकोस. त्यांची प्रॉपर ट्रीटमेंट सुरू झाली आहे. बघ काळजी मला पण आहे पण काळजी करून काय होणार आहे का? एवढ्या दिवसानंतर आपण भेटलोय मग आता हा क्षण वाया घालवायचा का? बरं ठीक आहे आता जाऊया का आपण त्यांना भेटायला? नाही नको. आई आहे वच्ची आत्यांबरोबर. ठीक आहे मग आता उद्या सकाळी आपण त्यांना भेटायला जाऊ. सकाळी सकाळी. नाही मला सुट्टी नाही घेता येणार पण. अरे हा क्लासमध्ये ती एक्झाम वगैरे. ठीक आहे मग मी जाऊन येईन. त्यांना मी सकाळी भेटून येईन. ओके मग तू एक काम कर. तुझा क्लास सुटला की तू तिकडे परस्पर पोच. मग आता ओके ना? मग तू जरा गेला ना आता. मी रागवलेच नव्हते तुमच्यावर. मला वाईट वाटत होतं. तुम्ही खूप दुष्ट आहात. मी दुष्ट आहे? अरे हा चल नवीन काहीतरी टॉपिक मिळाला बोलण्यासाठी. मी दुष्ट आहे. गुड. हा जुनाच टॉपिक आहे. जुनाच टॉपिक आहे? अरे मग मग जुनं सोडून द्यायचं असतं. एवढंच पकडून ठेवायचं असतं. सोडून द्यायचं ते. मला का नाही सांगितलं तुम्ही येणार आहात ते? आता सगळं मला आधीपासून सांगावं लागेल. स्वानंदी काय झालं माहिती का? तू मला फोनवर आय लव्ह यू म्हणणार होतीस. मी तुला तेव्हा म्हणालो की नाही मला हे तुझ्या तोंडून गप्प बसा. हो हेच तर मला ऐकायचं होतं. कान तरसले होते माझे. गप्प बसा म्हणजे तू नॉर्मल आहेस. संकेत मिळालेले आहेत. येस सो गप्प बसा. तू आता नॉर्मल झाली आहेस. आणि इतके दिवस मी होतो ब्राझीलला. क्या दिवसांचा विरह. पण मग आता ती करवली सॉरी ती येणार इकडे. नाही. येस करवली इकडे येणार नाहीये. आईंनी तिला काकूंच्या रूम मध्ये झोपायला पाठवलं. येस आई ग्रेट आहे यार. बघ मॉम लव्स मी. तिचं किती प्रेम बघ आपल्यावर. तिला परस्पर. येस मग आता तेच. माझ्याकडे का बघत बसतेस? अभ्यास कर ना. जुली प्लीज आज जरा शाण्यासारखी वाग. मला खूप घाई आहे. काय ग जुली? अगं बच्ची आत्यांच्या मिस्टरांची तब्येत खूप खराब आहे. त्यामुळे ह्यांना हॉस्पिटलला जायचंय. मला क्लासला जायचंय. असंख्य काम आहेत ग. आणि प्लीज तू आज. मी अभ्यास करेन. पण तू अच्छी आत्यांना सांगा
त्यांचे मिस्टर लवकर बरे होते. सांगेल. बाळू दादा, टिफिनचं झालं ना काम? बर, मला आणखीन एक टिफिन द्या ना. स्वानंदी ताई, आणखी एक कशाला? ह्यांचा टिफिन भरायचा आहे. बर घ्या. आज पहिल्यांदा नील साहेबांना घरचं जेवण मिळणार आहे ऑफिसात. मग आता मी आले ना, आता आजपासून रोज मिळेल. काय करवली बाई, कसा चाललाय तुमचा अभ्यास? मी करवली नाही या. अगं बाई, एकदा करवली म्हणजे नेहमीच करवली. आणि तू आता रोजचीच करवली आहेस नाही का? अभ्यास कर सर. काय तुम्ही पण जुईली, यांचं काय मनावर नको घेऊस. करवली म्हणजे काय? पाठराखील. तू नेहमी माझ्या पाठीशी उभी असतेस की नाही, मला मदत करतेस की नाही? मी कसं तुला मदत करते? हे आहेच म्हणा. अभ्यास कर. हा हो हो चला. हो, तुम्हाला हॉस्पिटलला जायचंय ना? हो हो जाऊन येतो, पटकन एक चक्कर मारून येतो. हो, पण पुन्हा घरी आल्यावर डबा न्यायला विसरू नका. तू टिफिन बनवलास माझ्यासाठी?